नमस्कार, मी उषा शृंगारपुरे. उषाच किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला गोड शिरा कसा करायचा हे दाखवणार आहे. चला तर मग बघूया कसा करायचा तो. गोड शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, तूप, केळं, वेलची, किसमिस, साखर, दूध आणि पाणी. आता आपण कढई तापायला लावलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे. तूप आपल्या अंदाजाने घाला, कसंही किती तुम्हाला पाहिजे तेवढं. अगदीच कमी पण नका घालू. नंतर आपल्याला आता दूध तापत लावायचं आणि त्याच्यात थोडं पाणी पण घालावं लागतं. ते पण तापत लावायचं मंद गॅसवर, म्हणजे रवा भाजेपर्यंत दूध आणि पाणी तापेल. आता आपण कढईमध्ये तूप टाकलेलं तापलंय, तर त्याच्यामध्ये आता रवा घालायचा आहे. हा आपला रवा अर्धा भाजून झाला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण केळं घालायचं आहे, कारण केळ्याचा स्वाद पूर्ण रवा भाजून होईपर्यंत त्याच्यामध्ये उतरायला हवं म्हणून. तेव्हा हे केळं घातले. आता परत परतून चांगला पूर्ण रवा भाजेपर्यंत मंद गॅसवर परतत राहायचं. आता हा आपला रवा भाजून झालेला आहे, छानपैकी गुलाबीसर झालेला आहे, तांबूस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती 2 वाट्या मी रवा घेतलाय, त्याप्रमाणे 2 वाट्या, एका वाटीला 3 वाट्या पाणी आणि 3 वाट्या दूध असं घालायचं आहे. त्यामुळे हे मी तसं मापात घेतलेलं आहे. पाणी उकळून घ्यायचं, दूध पण गरम करून घ्यायचं चांगलं, आणि ते हळूहळू ओतायचं. एकदम उडेल असं ओतायचं नाही, गॅसवर सगळा घाण होते मग एकदम भस्कन ओतलं तर, म्हणून तसं ओतायचं नाही. आता आपण ह्याच्यामध्ये दूध ओतायचंय. असं हे दूध ओतून घ्यायचंय सगळं आणि चांगलं ढवळायचंय. चांगलं परतून ढवळून घ्यायचंय मिक्स करून. त्याच्यामध्ये आता आपल्याला वेलची घालायची. नंतर हे काजू बदाम घालायचे, काजू बदाम आणि हे बेदाणे, हे सर्व घालून चांगलं ढवळून त्याच्यावर एक वाफ द्यायची. आता आपण वाफ आलेली आहे शिऱ्याला, ते बघूया. चांगला रवा फुलून आलाय, बघा तुम्ही, खूप छान शिरा फुगून आलाय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आणि चांगलं ढवळून थोडा वेळ साखर वितळेपर्यंत ठेवायचं. आता आपण त्याच्यात साखर घालूया. जेवढे वाट्या रवा, 2 वाट्या रवा मी घेतलाय, तेवढीच 2 वाट्या साखर घेतली आहे. आता आपण ते ढवळून घेऊया. आणि साखर पातळ झाली का मग आपला रवा शिरा तयार. हा आपला केळं घालून गोड शिरा तयार झालेला आहे. तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.